मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कुंभारे आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर लाईक करा. हाईपचं बटन आहे तिथं पहा, ते दिसेल, त्याला टिक करा आणि मग सबस्क्राईब केल्यानंतर मग त्याच्यामध्ये बेलचा आयकॉन दिसेल, तुम्हाला बेलच्या निशाण दिसेल, त्या क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा आणि कॉमेंट नक्कीच करा आणि शेअर नक्कीच करा. मित्रांनो, आज मी महत्त्वाची बातमी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. कारण मागच्या दिवसामध्ये काही दिवसा अगोदर एक GR आला होता की सरकारने मंत्रालयामध्ये एक वेगळा डिपार्टमेंट सुरू केलेला आहे जो दिव्यांग लोकांसाठी. आणि समोर म्हणजे ह्या एप्रिलपासूनच तो दिव्यांग विभागच दिव्यांगांचीच पेन्शन वाटप करणार आहे. म्हणजे बाकीच्या लोकांची नाही, बाकीच्या लोकांची तर सरकार जसे करते आतापर्यंत तसंच होणार आहे, पण फक्त दिव्यांगांसाठी तो विभाग सुरू करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये पेन्शन वाटप आणि दिव्यांगांना जे सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे त्या सगळ्या सोयीसुविधा तो विभागच करणार आहे. आणि दिव्यांगांसाठी एक स्पेशल पोर्टलची स्थापना पण करण्यात आली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर आता समोर काय होणार आहे, जितके पण माझे दिव्यांग बांधव आणि बहिणी आहेत त्या सगळ्यांना त्या पोर्टलच्या द्वारेच पेन्शन वाटप करण्यात येईल. म्हणून त्या पेन्शन घेण्यासाठी, पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मित्रांनो, स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवर जा आणि प्ले स्टोअरवरून दिव्यांगांचे जे ॲप्लिकेशन आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून, त्याला डाउनलोड करा मित्रांनो. आणि डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये मग तुम्ही आपला UDID कार्ड टाका, आधार कार्ड नंबर टाका, ॲड्रेस आहे त्यामध्ये आणि सगळं आहे त्याच्यामध्ये, सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. जे जे तुम्हाला मागते, पॅन कार्ड मागते त्याला टाकायचं आहे. तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण ज्या ज्या लोकांनी नोंदणी केली नाही त्यांना पेन्शन जाणार नाही. कारण दिव्यांग विभाग त्याच लोकांना पेन्शन देईल, त्याच लोकांना पेन्शन वाटप करेल ज्या लोकांची नावे तिथपर्यंत पोहोचलेली आहेत. ते लोक टॅली करतील मित्रांनो. पहा, तहसीलमधून तिथं लिस्ट जाईल आणि त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असलेले जितके लोक आहेत त्यांचे पण नावं ते लोक टॅली करतील, त्यानंतर पेन्शन वाटप करतील. कारण हा जो GR तुम्ही वाचतात, ह्या GRमध्ये स्पष्ट लिहिलं आहे मित्रांनो की सगळ्यांची नावे, सगळ्यांची लिस्ट, सगळ्यांची माहिती आता दिव्यांग विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे. म्हणून रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर समजून जा तुमची पेन्शन येईल आणि वेळेवर येणार आहे. हा दिव्यांग विभाग असंच नाही निर्माण केला आहे मित्रांनो गव्हर्नमेंटनी. त्याचा काही उद्देश आहे, म्हणजे दिव्यांगांना कोणताच त्रास झाला नाही पाहिजे, दिव्यांगांना कोणत्याही हैगेचा सामना नाही केला पाहिजे, म्हणून हा स्थापना करण्यात आली मित्रांनो. म्हणून तुम्हाला जर वेळेवर पेन्शन सुरू होताना पाहायची असेल तर तुम्हाला त्या दिव्यांग पोर्टलवर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे. कारण मला माहिती मिळाली आहे की मला सांगितलं आहे मी 5-6 पर्यंत तुमची पेन्शन येईल, पण 10 तारीख पण लांबू शकते. कारण ते लोक आता दिव्यांग पोर्टलवर ज्यांचं रजिस्ट्रेशन आहेत त्या लोकांची नावं ते लोक पडताळणी करत आहेत. म्हणून तुम्हाला दिव्यांग पोर्टलवर सक्तीने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. कोणत्या तरी मोबाईल नंबरवर तुम्ही कोणाच्या तरी मोबाईलवर जा, तुमच्याकडे मोबाईल असेल तर पहा, आणि त्याच्याद्वारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करूनच घ्यायचं आहे. ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांनाच पेन्शन येण्याची शक्यता आहे, ज्यांनी नाही केलं त्यांना शक्यता नाही आहे मित्रांनो. त्यांची पेन्शन लांबणीवर जाऊ शकते. कारण GR आलेला आहे गव्हर्नमेंटचा. या GRमध्ये नमूद आहे की सगळ्यांची नावे तिथं वर्ग करण्यात येत आहेत, पण ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालंच नाही आहे ते लोक चेक करतील, त्याचं नावच नाही दिसणार, तर मग ते लोक रजिस्ट्रेशन कसे करतील? विचारून घ्या मित्रांनो, विचार करा. रजिस्ट्रेशन होण्यासाठी तुम्हाला जर पाहायचं आहे की तुम्हाला पेन्शन तुमच्या खात्यामध्ये येत आहे तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचेच आहे लवकरात लवकर, जेणेकरून तुमची पेन्शन ह्या महिन्याची म्हणजे मार्च महिन्याची पेन्शन मार्च महिन्यात लवकरात लवकर मिळेल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.